तर हॅलो गाईज, स्वागत आहे आपलं आपल्या चॅनलमध्ये सिद्धार्थ डेंटल क्लिनिक. तर बऱ्याच पेशंटला असं वाटतं की नाही का दात खराब झाला आहे तर कॅप वगैरे कशी असते. तर अशा प्रकारे आपला दात खराब झालेला असतो. इथे खाली नस असते आपली, याच्यामध्ये रक्तपू झालेला असतो. तर याला क्लीन करून नवीन नस टाकून आणि पक्कावाला सिमेंट भरून अशी वरतून कॅप येते. तर कॅपचे 2 प्रकार असतात. एक असते सिरेमिकमध्ये, जी तुम्ही बघू शकता माझ्या हातामध्ये, आणि एक जी असते ती स्टीलमध्ये असते. हिला मेटल पण म्हणतात. तर ही पण तुम्ही बघू शकता. तर आपण असा दात असतो आपला, त्याला रूट कॅनल वगैरे करून पक्कावाला सिमेंट भरून नस वगैरे टाकून अशी क्राऊन कटिंग करून वरतून अशी कॅप येते. त्याला म्हणतात रूट कॅनल आणि कॅप. तर सफेदवाली कॅप जर केली तर ही जाते आपल्याला 10-12 वर्ष, आणि स्टीलवाली कॅप जर केली तर ही जाते आपल्याला 8-10 वर्ष. अशा दोघांमध्ये फरक आहे. तर रूट कॅनल केल्यावर आपला दात 10-15 वर्ष आपला टिकतो. जेवण वगैरे सगळं करता येतं त्याच्यावर. फक्त चॉकलेट, चिंगम, चिक्की असे पदार्थ टाळावेत. आणि त्यानंतर रूट कॅनल केल्यावर दुखणं वगैरे सगळं बंद होऊन जातं. काही काही पेशंटला शंका असते की रूट कॅनल केल्यावर दात खराब होईल किंवा मग काढावं लागेल. तर असं काहीच नसतं, कारण की आपण पूर्ण खराब झालेले दात पूर्ण क्लीन करून नवीन नस टाकून पक्कावाला सिमेंट भरून त्यानंतर पूर्ण इथे इन्फेक्शन क्लीन झाल्याच्या नंतर याच्यावर आपण कॅप टाकतो. थँक्यू.